नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर. आज आपण ब्रँच अकाउंटवरचा 9वा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपणाला या ठिकाणी वाचून दाखवत आहे. राम ब्रदर्स ऑफ जयपूर सेंट गुड्स टू देअर कानपूर ब्रँच ॲट सेलिंग प्राइस बिंग कॉस्ट प्लस 25%. You are given the following particulars. Opening stock at branch at cost rupees 4,000. Branch debtors at commencement 3,000. Goods sent to branch at invoice price rupees 20,000. Loss in transit at invoice price 1,500. Loss in weight normal at invoice price rupees 500. Branch expenses paid by the head office 600. Branch expenses paid by the branch rupees 200. Total sales 19,000. Cash sales 10,000. Collection from debtors 6,000. Cash discount allowed to debtor 200. Closing stock at cost to branch rupees 4,000. You are required to prepare in the head office book number A, branch stock account, number B, branch debtors account, number C, branch adjustment account, and number D, branch profit and loss account. तर पहा, ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 4 अकाउंट ओपन करायचे आहेत. पहिलं ब्रँच स्टॉक, ब्रँच डेटर, ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट आणि ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर ह्या प्रॉब्लेममध्ये जी माहिती दिलेली आहे पहिल्या पॅरेग्राफमध्ये, हेड ऑफिस जयपूरला आहे राम ब्रदर्स आणि यांची ब्रँच आहे कानपूरला. हेड ऑफिसने ब्रँचला जो माल पाठवलेला आहे तो कॉस्ट प्लस 25%, म्हणजे कॉस्ट प्लस 25%, म्हणजे कॉस्ट 100 प्लस 25 प्रॉफिट आपण ॲड केला तर इनव्हॉइस प्राईस या ठिकाणी 100 आली. तर 25 भागिले 100 125 25 भागिले 125 बरोबर 1/5 या ठिकाणी लोडिंग आहे. एक पंचमांश लोडिंग या ठिकाणी आहे. आता ओपनिंग स्टॉक ॲट ब्रँच ॲट कॉस्ट. तर पहा, स्टॉक अकाउंट आपणाला हे इनव्हॉइस प्राईसने मेंटेन करावं लागते आणि त्या ठिकाणचा जो स्टॉक आहे तो स्टॉक आहे 4,000 रुपये. 4,000 रुपये हा कॉस्ट प्राईस आहे. तर पहा, कॉस्ट प्राईस म्हणजे कॉस्ट प्राईस ही 100 आहे. 100 तेव्हा 4,000. तर इनव्हॉइस प्राईस आहे 125. 125 तेव्हा किती? तर पहा, 125 भागिले 100 गुणिले 4,000. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 0. 4 25ला 0, हातचे आले 2, 4 2 8 2 10ला 0, 4 1 4 आणि 5, म्हणजे 5,000 रुपये इनव्हॉइस प्राईस आहे ओपनिंग स्टॉकची. म्हणून या ठिकाणी लिहितो मी टू ओपनिंग बॅलन्स 5,000 रुपये इनव्हॉइस प्राईस. प्रॉब्लेममध्ये दिलेली जी ओपनिंग स्टॉकची प्राईस आहे ती कॉस्ट प्राईस आहे. कॉस्ट प्राईसला आपणाला इनव्हॉइस प्राईसमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. ते अशा पद्धतीने या ठिकाणी कन्व्हर्ट करून घेतलेलं आहे आणि ओपनिंग बॅलन्स ऑफ स्टॉक रुपीज 5,000 त्या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर ब्रँच डेटर्स ॲट कमेन्समेंट रुपीज 3,000. हे डेटर्स अकाउंट ह्याच्या डेबिट साईडला लिहा टू ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स आहे 3,000. त्यानंतर आहे गुड सेंट टू ब्रँच ॲट इनव्हॉइस प्राईस रुपीज 20,000. तर पहा, टू गुड्स सेंट टू ब्रँच 20,000 रुपये इनव्हॉइस प्राईस. तर आता ह्या ओपनिंग स्टॉकमधलं जे लोडिंग आहे ते लोडिंग
आणि गुड्स सेंडमधलं जे लोडिंग आहे ते लोडिंग आता आपणाला या ठिकाणी ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला ते ॲडजस्ट करावं लागणार आहे. म्हणून पहिल्यांदा काय करू आपण, ओपनिंग स्टॉकमध्ये लोडिंग असते, या ठिकाणी घ्या बाय स्टॉक रिझर्व कंसात लिहा लोडिंग इन ओपनिंग स्टॉक 5,000 रुपये आहे, तर त्याच्यातलं लोडिंग आहे 1,000. त्यानंतर गुड्स सेंड टू ब्रँच 20,000 आहे, त्याच्यामध्ये लोडिंग आहे, तर या ठिकाणी घ्या बाय गुड्स सेंड टू ब्रँच अकाउंट कंसात लिहा लोडिंग इन गुड्स सेंट. तर 5ने 20,000ला भागाकार केला तर किती येईल, 5×20,000 म्हणजे 4,000 रुपये या ठिकाणी लोडिंग आहे गुड्स सेंटमध्ये. त्यानंतर लॉस इन ट्रॅन्झिट ॲट इनव्हॉइस प्राईस ₹1,500. त्यानंतर लॉस इन वेट नॉर्मल ॲट इनव्हॉइस प्राईस ₹500. तर पाही लॉस झालेला आहे. आता ह्या लॉसचं आपणाला समायोजन या ठिकाणी करायचं आहे. तर पहा 500 रुपये जे लॉस आहे तो नॉर्मल लॉस आहे, म्हणून तो या ठिकाणी घ्या बाय ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट कंसात लिहा नॉर्मल लॉस 500. कारण एवढं नुकसान होणार होतंच, अपेक्षित होतं, ते नॉर्मल लॉस होता, वजनामध्ये घट झालेली आहे 500 रुपये, त्यामुळे नुकसान झालेलं आहे. तर हे 500 रुपये नुकसान झाल्यामुळे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपणाला ते म्हणजे ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आपणाला ते त्या ठिकाणी ॲडजस्ट करावं लागेल. तर लिहा टू ब्रँच स्टॉक अकाउंट 500 कंसात लिहा नॉर्मल लॉस. त्यानंतर दुसराही लॉस आहे त्या ठिकाणी लॉस इन ट्रॅन्झिट ॲट इनव्हॉइस प्राईस ₹1,500. म्हणजे प्रवासामध्ये वस्तूचं नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी घ्या बाय सन्ड्रीज. आता हे 1,500 रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता हे नुकसान काही अपेक्षित नव्हतं, जसं नॉर्मल लॉस अपेक्षित होता तसं हे नुकसान अपेक्षित नव्हतं, हे अनपेक्षित झालेलं नुकसान आहे. म्हणून आपणाला याच्यातलं लोडिंग वेगळं आणि कॉस्ट प्राईस वेगळी आपणाला या ठिकाणी काढावी लागेल. कंसात लिहा इथं लॉस इन ट्रॅन्झिट, लॉस इन ट्रॅन्झिट. तर पहा यामध्ये नंबर 1 ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट इथे घेतो पहा लोडिंग इन लॉस इन ट्रॅन्झिट ₹300. म्हणजे 1,500चा माल त्या ठिकाणी गेलेला आहे, त्याला 1/पंचमांशने गुणाकार केला तर 5×15 म्हणजे 300 रुपये त्यामध्ये लोडिंग आहे आणि 1,200 रुपये त्याची कॉस्ट प्राईस आहे. असा 1,500चा माल या ठिकाणी खराब झालेला आहे. तर 300 रुपयाची या ठिकाणी नोंद करा. ब्रँच ॲडजस्टमेंट लोडिंग इन गुड्स लॉस्ट इन ट्रॅन्झिट ₹300. त्यानंतर ह्या लोडिंगचं आपण ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आता झालेलं नुकसान ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ॲडजस्ट करायचं बाय ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट
1200 एवढं नुकसान झालेलं आहे. 1200. त्याला लिहा कॉस्ट ऑफ गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट असे हे 1,500 रुपये या ठिकाणी लिहा. 1,500 रुपयेचा माल ट्रान्झिटमध्ये नुकसान पावलेलं आहे. 1,500 हे इन्व्हॉइस प्राईस आहे. इन्व्हॉइस प्राईसमध्ये 300 रुपये लोडिंग आहे आणि 1,200 रुपये त्याचं कॉस्ट प्राईस आहे. कॉस्ट प्राईसचं नुकसान झालं म्हणून आपण इथे ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला त्या ठिकाणी ॲडजस्ट करणार आहोत आणि त्याचं जे लोडिंग आहे ते लोडिंग ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटला त्या ठिकाणी आपण ॲडजस्ट करणार आहोत. तर पहा या ठिकाणी घ्या टू ब्रँच स्टॉक अकाउंट कंसात लिहा लोडिंग इन लॉस इन ट्रान्झिट 300 रुपीज. 300 रुपयांचं नुकसान झालेलं आहे. ते 300 रुपये आपण त्या पद्धतीने त्या ठिकाणी ॲडजस्ट केलेले आहेत. त्यानंतर 1,200 रुपये आपल्याला ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला या ठिकाणी ॲडजस्ट करायचे आहेत. या ठिकाणी 1-2 ओळी सोडून खाली लिहा बाय ब्रँच स्टॉक अकाउंट 1,200 हे निव्वळ नुकसान आहे. तर याला लिहा कंसात कॉस्ट ऑफ गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट तर असे हे 300 रुपये ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि ब्रँच स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला ते लोडिंग आपण ॲडजस्ट केलं आणि कॉस्ट प्राईस ही स्टॉक अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ते नुकसान झाल्यामुळे आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यानंतर पहा ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय हेड ऑफिस 600 आणि ब्रँच एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच ₹200 असा ब्रँच एक्सपेन्सेस एकूण 800 रुपये या ठिकाणी पेमेंट करण्यात आलेला आहे. तर याची नोंद ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी लिहा ब्रँच एक्सपेन्सेस अकाउंट कंसात 600 अधिक 200 असे 800 रुपये ब्रँच एक्सपेन्सेस आहेत. 600 रुपये हेड ऑफिसने दिलेत आणि 200 रुपये ब्रँचने दिलेले आहेत. दोन्हींनी मिळून दिलेला ब्रँच एक्सपेन्सेस एकूण 800 रुपये आहे. तो त्या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. त्यानंतर आहे पहा टोटल सेल्स दिलेला आहे 19,000 म्हणजे उधारी आणि रोखीने जी विक्री झालेली आहे ती एकूण 19,000 रुपयाची झालेली आहे. तर त्यापैकी कॅश सेल्स आहे 10,000 म्हणजे 19,000तून 10,000 गेले म्हणजे 9,000 रुपये उधारीने विक्री त्या ठिकाणी झालेली आहे. तर एकूण विक्री आहे 19,000 त्यापैकी रोखीने विक्री झाली 10,000ची म्हणून या ठिकाणी घ्या बाय बँक कंसात लिहा कॅश सेल्स 10,000 रुपये. त्यानंतर उधारीने विक्री झालेली आहे पहा बाय ब्रँच डेटर्स अकाउंट 9,000 कंसात घ्या क्रेडिट सेल 9,000 आणि ब्रँच डेटर अकाउंटच्या डेबिट साईडला टू ब्रँच स्टॉक अकाउंट 9,000 ही क्रेडिट सेल आहे. प्रॉब्लेममध्ये क्रेडिट सेल आणि कॅश सेल सेपरेट देण्याच्या ऐवजी ती एकत्र दिली आणि एकत्र देऊन त्यापैकी कॅश सेल किती आहे ते दिल्यानंतर कॅश सेल 10,000 रुपये आहे. 19मधून 10,000 गेले म्हणजे 9,000 रुपये क्रेडिट सेल आहे. त्याची आपण नोंद अशा पद्धतीने केलेली आहे.
त्यानंतरचा मुद्दा आहे पहा, कलेक्शन फ्रॉम डेटर्स. आता पहा, ग्राहकाकडून किंवा ऋणकोकडून येणे असलेले 3,000 अधिक 9,000 असे 12,000 रुपये येणे आहेत. त्यापैकी कॅश कलेक्ट झालेली आहे. म्हणून या ठिकाणी घ्या, डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश कंसात लिहा कलेक्शन. कलेक्शन किती झालं? कलेक्शन 6,000 रुपये. म्हणजे ह्या एकूण येणे असलेल्या रकमेपैकी 6,000 रुपये त्या ठिकाणी वसूल झालेले आहेत. त्याची नोंद आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर कॅश डिस्काउंट अलाउड टू डेटर्स 200 रुपये. कॅश डिस्काउंट त्या ठिकाणी अलाउड केलेलं आहे डेटर्सला. त्याची नोंद या ठिकाणी घ्या. बाय ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात लिहा डिस्काउंट 200 रुपये. आणि ब्रँच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रँच डेटर्स अकाउंट म्हणून त्याची नोंद घ्या. या ठिकाणी टू ब्रँच डेटर्स अकाउंट कंसात लिहा डिस्काउंट हे 200 रुपये. ब्रँच डेट त्याच्यानंतर दिलेलं आहे पहा, क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट ब्रँच कॉस्ट टू ब्रँच. म्हणजे ब्रँचचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी दिलेला आहे. तो आता आपण या ठिकाणी घेऊ. बाय क्लोजिंग बॅलन्स किती दिलेला आहे? 4,000 रुपये. आणि तिथं कंसात दिलेलं आहे ॲट कॉस्ट. आता पहा, हे ॲट कॉस्ट जरी दिलेलं असलं, क्लोजिंग स्टॉक ॲट कॉस्ट टू ब्रँच, तरी स्टॉकमध्ये जो काही स्टॉक अकाउंटमध्ये जो काही माल आलेला आहे तो इनव्हॉइस प्राईसने आलेला आहे. आणि इनव्हॉइस प्राईसने आलेला असल्यामुळे क्लोजिंग बॅलन्स हे सुद्धा इनव्हॉइस प्राईसनेच त्या ठिकाणी आलेलं आहे. ते जरी प्रॉब्लेममध्ये कॉस्ट प्राईस म्हणून सांगितलेलं असलं तरीसुद्धा ते इनव्हॉइस प्राईसने आहे. कारण हे 5,000 इनव्हॉइस प्राईस आहे. विक्री मिळालेल्या वस्तू ते इनव्हॉइस प्राईस आहे. ह्यासुद्धा वस्तू इनव्हॉइस प्राईसच्याच आहेत. मग हे विदाऊट इनव्हॉइस प्राईस कसं राहील? तर पुन्हा ह्याला इनव्हॉइस प्राईसमध्ये कन्व्हर्ट करून घेऊ नका. कारण क्लोजिंग स्टॉक हा इनव्हॉइस प्राईसनेच त्या ठिकाणी लिहावा लागेल. कारण बाकीच्या सर्व फिगर ह्या इनव्हॉइस प्राईसने आहेत. म्हणून 4,000ला पुन्हा 5,000मध्ये कन्व्हर्ट करण्याची गरज नाही. जो काही शिल्लक माल आहे तो इनव्हॉइस प्राईसनेच त्या ठिकाणी आहे. तर पहा, अशा पद्धतीने प्रॉब्लेममधले जेवढे काही आयटम्स आहेत ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आता मी बेरीज करतो. डेबिट साईडची बेरीज येते पहा, 25,000 ब्रँच स्टॉक अकाउंटच्या, आणि या ठिकाणची बेरीज हे 25,000. म्हणजे याच्यावरून आपलं सिद्ध झालेलं आहे की क्लोजिंग बॅलन्स 4,000 हे इनव्हॉइस प्राईसनेच या ठिकाणी दाखविण्यात आलेलं आहे. त्यानंतर याची बेरीज करा. 9 3 12,000. या ठिकाणी लिहितो मी 12,000. तर हे टॅली होत नाही पहा. टॅली होत नाही म्हणजे या ठिकाणी काहीतरी फरक येतो. 5,800 रुपयाचा या ठिकाणी फरक आलेला आहे. तर हे काय आहे? क्लोजिंग बॅलन्स आहे डेटर्सचं, जे प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही. ह्याला लिहा बॅलन्सिंग फिगर. 5,800 रुपये डेटर्सचं क्लोजिंग बॅलन्स आहे. प्रॉब्लेममध्ये ते क्लोजिंग बॅलन्स दिलेलं नव्हतं, तर ते या ठिकाणी 5,800 रुपये बॅलन्स आलेलं आहे. त्यानंतर आता आपण ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटची या ठिकाणी बेरीज करूया. तर ह्यात हे जे क्लोजिंग बॅलन्स आहे या ठिकाणचं, हे 4,000 जे क्लोजिंग बॅलन्स आहे स्टॉकचं, याच्यातलं जे लोडिंग आहे ते लोडिंग ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला या ठिकाणी करावं लागेल आपल्याला. टू ब्रँच स्टॉक अकाउंट, स्टॉक रिझर्व अकाउंट, स्टॉक रिझर्व कंसात लिहा लोडिंग इन क्लोजिंग स्टॉक
4000ला 5ने भागाकार केलं तर 800 रुपये या ठिकाणी हे लोडिंग येईल. 800 रुपये लोडिंग येईल. तर आता आपण बेरीज करू. 4 आणि 1 5000, 4 आणि 1 5000, 3400 या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. 3400 ग्रॉस प्रॉफिट झाला आहे. त्याला लिहा ट्रान्सफर. हा ग्रॉस प्रॉफिट या ठिकाणी ट्रान्सफर करा बाय, ह्याला लिहा ग्रॉस प्रॉफिट. ब्रॉट डाऊन 3400 रुपये. आता ह्याची बेरीज करा. हे 3400, 3400 1200 या ठिकाणी नेट प्रॉफिट झालेला आहे या ब्रँचला. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 1200 रुपये ह्या ब्रँचला प्रॉफिट झालेला आहे. तर मित्रहो, अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता कुठल्याही माध्यमातून, मी त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.